श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते छानच असाल. व्हिडिओ आहे एक 2-3 दिवसाचा मिळून आणि खरोखर माझी ना रोज ब्लॉगिंग बनवण्याची इच्छा आहे. आता मार्च महिन्यात म्हणजे कसं आहे, पौर्णिमा आणि चंद्रग्रहण होईपर्यंत मी थांबले. थोडंफार मी मानते, थोडंफार नाही, खरं तर जास्तच मानते. म्हणून मी ब्लॉगिंगची सुरुवात हे 2 दिवस करण्याची टाळले. मात्र मी आधीचपासूनच व्हिडिओ शूट करत होते की मला मार्च महिन्यात ना स्वतःशी चॅलेंज घ्यायचं होतं की डेली एक व्लॉग तरी आला पाहिजे. पण काहीही करून माझ्याकडून ते टाकणंच होत नव्हतं. पण आज ना मला सकाळी एका माझ्या मैत्रिणीनं खूप प्रोत्साहन दिलं की नाही, व्लॉगिंग कर आणि तुझे व्लॉग्स आवडतात. अगदी जवळचीच मैत्रीण आहे माझ्या ती, त्यामुळे मी ते आणि ठरवूनच टाकलं की आजपासून आपण व्लॉगिंग सुरुवातच करूया, चॅलेंज घ्यायला सुरुवात करूया. थोडंसं शूटिंग ना कधी उभं कधी आडवं असं घेतलं गेलेलं आहे, त्यामुळे थोडं समजवून घ्या. जशी जशी व्लॉगिंगमध्ये पुढं जाईन तसं तसं मी पण ट्रेन नक्कीच होईन. सुरुवातीला मला खूप सवय होती, पण मी आता स्वतःच काय झालं मला माहीत नाही. कधी कधी ना वाटतं की खूप करावं, शूटिंग करत राहावं, आणि कधी कधी वाटतं की फोनला हातही लावू नये. एक मूड स्विंग होत असतात ना, तसं आहे. मला ना आजचा व्हिडिओ करण्याचं खास कारण, मी जेव्हा एक 8 दिवसापूर्वी व्लॉग टाकला होता, कोणता ते मला आठवत नाही आहे, पण टाकला होता म्हणजे शेअर केला होता, त्यावेळेस मला एका ताईचा कमेंट आला होता. खरं तर मी तो निगेटिव्ह वेनं घेतलेला नाही आहे, पण तरीही त्या ताईंना, अर्चना ताईंना मला एक विश्लेषण द्यावंसं वाटतं इथं. आणि त्यासाठीच मी आजचा व्लॉग पण केला आहे आणि व्हॉइस ओव्हर पण त्यासाठीच देत आहे की थोडंसं या विषयावर आज बोलावं असं मला वाटलं. तर आता आधी हे सांगते की आपल्या घराचा प्रत्येक कोपरा सजवायला खरंच गृहिणींना खूप जास्त आनंद होतो, आणि हे मला माझ्यावरून कळतं. कारण ही जी हॅप्पी होमची पार्टी आहे ती असेल, किंवा किचनमध्ये काही डेकोरेशन असेल, आपल्या नावाची नेमप्लेट असेल, ही खूप लहान लहान स्वप्न मला पूर्ण करायची आहेत आणि आता ती सत्यात उतरत आहेत. खूप वर्षापासून वाटायचं की असं आपल्या घराबाहेर स्वतःच्या हे सगळं असावं, आणि स्वामी कृपेने छोटी छोटी स्वप्न आता पूर्ण मला करायची आहे, जितकी शक्य होतील तेवढी. खूप सुंदर ही प्लेट मला दिसत आहे. नेम प्लेट लावण्यापेक्षा ना मला असं महाराजांचं किंवा असं काहीतरी डेकोरेटिव्ह आवडतं. बघा, इथे सुद्धा आपण नेहमीप्रमाणे लिहिलं आहे की हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. म्हणजे बाहेर मी माझं नावसुद्धा लिहू शकत होते आणि लिहीनही भावी आयुष्यात, पण माहिती नाही, हे जे काही दिलं आहे ना, मला असेल तुम्हाला असेल, तर मला असं वाटतं की हे सगळं स्वामी कृपेने आणि परमेश्वराच्या कृपेने आहे. आणि म्हणूनच आपण आज इथं आहोत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला जरा बाहेरचा व्ह्यू दाखवत होते. आमच्या घराच्या इथून बाहेरचा व्ह्यू खूप जास्त सुंदर दिसतो. सकाळी बऱ्याच वेळा मोर पण दिसतात, विविध पक्ष्यांचा आवाज येतो. खूप जास्त पक्षी प्राणी सगळंच काही दिसतं. घरातलं सकाळचं आवरायचं म्हणजे कपड्यांपासून सुरुवात होते. झाडू, फरशी ही प्रत्येकाचीच रोजची कामं, आणि जी मी पण करते. एवढाच फरक की नोकरी करणाऱ्या स्त्रिया बाहेर जाऊन कमवतात आणि मला घरातूनच खूप वर्कलोड असतं. हे तूप काढलं होतं बघा, खूप छान तूप, जवळजवळ पाऊण किलो तूप निघालं होतं. आणि इकडं मी मेथीचं म्हणजे मेथी भिजवली होती आज पाण्यामध्ये, कारण हेअरफॉल ना उन्हाळ्यात थोडासा वाढतो, म्हणून मेथी पाण्यामध्ये भिजवून मी ते पाणी उकळते आणि थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याने मी स्प्रे करत असते. इकडं मी हे सगळं आज क्लीन करून घेतलं होतं, तेही तुम्हाला दाखवत होते. सगळं क्लिनिंग झाल्यावर आपलं टेबल वगैरे जे काही फर्निचर आहे ते पुसून झाल्यावर मी घरातील झाडून घेत होते. घरातलं झाडताना 3 वेळा झाडा दिवसातून किंवा 4 वेळा क्लिनिंग करा, पण ते कमीच असतं. आपलं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं असो. आता बघा, मी केअर काढत आहे आणि बेला माझ्या मागं पुढं करणार नाही असं होत नाही. ते सगळं झाल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. रोज प्रश्न पडतो की भाजीमध्ये काय करावं. त्यातल्या त्यात कॉमन एकच असतं, त्या म्हणजे पोळ्या, म्हणजेच चपात्या, ज्या प्रत्येक घरात रोज घडतात. भाकरी मात्र मला आवडते, ओवीला पण आवडते, पण अखिलेशला भाकरी अजिबात आवडत नाही आणि त्यामुळं भाकरी कमी केली जाते. आता विषय नेमका कोणता ते आता मी बोलते. अखिलेशचं नाव निघाल्यावर मला आठवलं की त्या अर्चनाताईंचा असा कमेंट होता
पुण्यावरून. निगेटिव्ह होता की नव्हता माहीत नाही, की तू अखिलेशवर कमी प्रेम करतेस आणि ओवीवर खूप जास्त प्रेम करतेस. 2 मुलांमध्ये असा भेदभाव का, की तू अखिलेशला कधीच दाखवत नाहीस आणि ओवीला दाखवत असतेस. खरं सांगू का, जर हातातल्या 5 बोटापैकी कुणी एक मोडून द्या म्हटलं तर आपण नाही देऊ शकत. तसंच काहीतरी आहे, की माझा अखिलेश म्हणजे माझा श्वास आहे आणि माझी जगण्याची उमेद म्हणजे माझी ओवी आहे. आणि दोन्हीही मुलांना समान म्हणजे 9 महिने पोटात वाढवून एकसारखाच यातना ज्या एका आईला सोसाव्या लागतात त्या सगळ्या मी सोसलेल्या आहेत. आणि जर माझ्या दोन्ही मुलांमध्ये मी भेदभाव करत असते म्हणजे ओवीवर जास्त आणि अखिलेशवर कमी, तर मी दोन्ही मुलांना घेऊन आज एकटी राहत नसते, एवढंही लक्षात घ्या. त्यामुळं कमेंट अवश्य करा, पण कोणाचं मन कुठंतरी दुखावलं जाणार नाही ना याचा विचार करा. कारण मला माहीत आहे माझा अखिलेशमध्ये खूप जास्त जीव आहे आणि अर्थातच ओवीवर पण तेवढाच. म्हणजे उजवा डावा हात, हात पाय डोळे काही म्हणा, माझ्या शरीराचे 2 असे ते अवयव आहेत जे माझ्यापासून कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्यांच्यापुढं जर मला कोणी ऑफर ठेवली ना, की मी तुला एवढे देतो आणि तू मला मुलं दे, अगदी नवऱ्यानं देखील, तरी मी ती कधी स्वीकारणार नाही. कारण मला संपत्ती, पैसा, अडका, प्रॉपर्टी हे हवं असतं. तर मी चांगली डिवोर्सची केस नोंदवून काहीही करू शकत होते. आजही मी जरी डिवोर्स घेतला तरी मी कुणाकडूनही 1 रुपयाही घेणार नाही आहे, ना की पहिला घेतला होता. कारण सगळ्यात महत्त्वाचं स्वावलंबन आणि स्वाभिमान या 2 गोष्टी मी कधी सोडल्या नाहीत आणि यापुढे पण कधीही सोडणार नाही. त्यामुळे असे प्रश्न विचारू नका. ज्याला धनदौलत हवी असती ते मुलांचा सुद्धा विचार करत नाही, त्यातली मी नाही. खूप सुंदर सुंदर फुलं आता नर्सरीमधून मी घेऊन येत आहे. म्हणजे गार्डनिंगचे खूप छान नाद मला आता लागला आहे. फुलं आपल्याला सुख देतात. मी झाडांशी सुद्धा बोलते आणि झाडंही माझ्याशी बोलतात. कुठलीच गोष्ट या जगामध्ये निर्जीव नाही, तर सगळ्या गोष्टी सजीव आहेत असं मला वाटतं. आणि पुन्हा असा प्लीज कमेंट कोणीही करू नका की तुमचा अखीमध्ये जीव नाही का. अखिलेश आता वयाने मोठा आहे, त्याला 20वं वर्ष चालू आहे, 20-21 असेल. त्यामुळं त्याला आता त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघत जा. त्याचं चॅनल आहे डीप डिवाइन सिनेमा, त्यामध्ये तुम्ही त्याला बघा, तो व्हिडिओज करतो. पण व्लॉगिंगमध्ये असं त्याला जास्त यायला आवडत नाही आणि त्याचा स्पेस मी त्याला देते, त्याचं फ्रीडम मी त्याला देते. आणि असं कधीतरी चोरून मी त्याला घेतही असते व्हिडिओमध्ये, मुद्दाम घेत असते. कारण लोकांचे गैरसमज होतात की हिनं मुलाला कुठं ठेवलं आहे किंवा मुलगा हिच्यापाशी नाही का. तर असा एकही दिवस नाही, माझी मुलं माझ्या जवळ नाहीत. आता ओवीच बघा, रंगपंचमीला अजून 3 दिवस आहेत, पण रंगांसाठी तिचा अखंड हट्ट चालू होता. चला म्हटलं आज तिच्यासाठी रंग घे. तिला म्हटलं जे हवे, जेवढे हवे तेवढे घे. रंग घेतले. त्यानंतर थोडा वेळ रंकाळ्यावर मस्तपैकी बसलो. खूप शांतता मिळते. आता हे किती छान बदक आहे बघा. असे व्ह्यू ना बघायला खूप हल्ली शहरांमध्ये अवघड आहेत. आणि खूप वेळ मी याच्याकडे बघत होते की याचं लक्ष कसं होतं. एकसारखं लक्ष होतं मासा ओढण्यासाठी. असंच आपलंही हवं. थोड्या वेळ इथं बसलो. ओवी तोपर्यंत बागेमध्ये म्हणजे रंकाळ्यावर जी खेळणी आहेत तिथं खेळत होती. फारसं येणं होत नाही. जोपर्यंत मी इथं राहत नव्हते तोपर्यंत मला रंकाळा, कोल्हापूर याचं अट्रॅक्शन खूप होतं, अजूनही आहे. पण आपण ज्या शहरात जातो ना त्या शहरात तिथं जायला आपल्याला वेळ होत नाही, हे अगदी खरं आहे. महालक्ष्मीला तेवढी मी जाते. आल्यावर आता बेलाची उत्सुकता बघा. आपण 5 मिनिटानं या, 10 मिनिटानं या, नाही तर कधीही या, ते असंच एकदम उत्साहामध्ये असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्यात सुरुवातीला ताक काढलं. ताकातून लोणी काढणं ही एक गोष्ट मला खूप आवडते. कधी कधी वेळ लागतो, कधीतरी पटकन निघतं. पण जसं मी हे आटा मेकर घेतलं आहे तसं माझं लोणी खूप लवकर निघतं. असं म्हणतात की ज्या घरामध्ये कायम तुपाचा डबा भरलेला असतो तिथे लक्ष्मी असते. जिथलं मीठ, पीठ, तांदूळ या गोष्टी संपत नाहीत तिथे लक्ष्मी असते. आणि त्यामुळे घरामध्ये तूप काढणं हे मी कधीच सोडलं नाही. 1 लिटर दूध असू दे, अर्धा लिटर असू दे, पण दुधावरची साय काढून असं लोणी काढण्यामध्ये एक वेगळं सुख असतं. पूर्वी आपली आई असेल, आजी असेल, 2-2, 3-3 तास रवीनं हलवायच्या.
पण आता टेक्निक इतकं वाढलं आहे की आपली 1 तासाची कामं 10 मिनिटात सुद्धा होतात. जसं की माझं हे लोणी मी इकडं कणिक वगैरे मळत होते, तोपर्यंत माझं लोणी काढून पण तयार झालं आणि जवळजवळ बघा पावशेरभर तूप निघालं. पण कुणाशी तरी फोनवर बोलत होते मैत्रिणीशी, तोपर्यंत आज थोडंसं तूप करपलं. पण असू दे, आपल्याला घरातच वापरायचं आहे. भाजीला आमटीला म्हणजे जास्त करून दाल फ्राय वगैरे आपण करतो ना, तेव्हा मी तूप वापरते. बघा आता लोण्याचा गोळा किती सुंदर आला आहे. हे एक आहे, त्याला जास्त काही केअरची गरज लागत नाही. आणि बेला बघा कशी बसली, बेला. आणि हे ना कपडे वाळत घालण्यासाठी करून घेतलं, बरं पडतंय खूप. कारण हे जे स्टँड होतं माझ्याकडं, हे स्टँड, त्याच्यावर मला खूपच जागा व्यापत होती. घरात सुद्धा इथं मी असं बांबू ट्री लावलेला आहे, इथं मनी प्लॅन्ट लावलेला आहे, इथं अजून एक मनी प्लॅन्टचं कटिंग केलेलं आहे. मनी प्लॅन्टचे असेच कटिंग मी करत आहे सध्या आणि वाढवत आहे. अजून एक झाड आहे ते म्हणजे हे, त्याला ना पायस लिली असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी. इंडोर प्लॅन्ट आहे, खूपच छान आहे. आता ह्याला इथं एक फूल येते बघा. फूल म्हणजे हे असं आहे. हे 3 नवीन पाहुणे आपल्या घरी आले, 3-4 जवळजवळ. आणि बाहेर एक आणले, ते पामचं आणलेले घराच्या बाहेर. छान असा मटकी आणि भाताचा कुकर लावून घेतला आणि असा आजचा दिवस होता. चला भेटूया